क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दारव्हा ते कारंजा रोडवर असलेल्या टोल नाक्यावर महाविकास आघाडीची तोडफोड आंदोलन, पोलिसांनी घेतले पदाधिकाऱ्यांना ताब्यात। दारव्हा कारंजा मार्गावरील भुलाई भांडेगाव दरम्यान सुरू करण्यात आलेल्या टोलनाक्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने 11 मार्च रोजी दुपारी 12 वाजता टोलनाक्यावर तोडफोड आंदोलन करण्यात आले। अपूर्ण व खड्डेमय रस्त्यावर टोल वसुली सुरू केल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टोल नाका तात्काळ बंद करण्याची मागणी केली। यावेळी आंदोलकांनी टोल नाक्याजवळ एकत्र येत शासनाविरोधात घोषणाबाजी केली। नागरिक, शेतकरी, व्यापारी व वाहनधारकांवर अन्यायकारक टोल वसुली थांबवावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या आंदोलनात राहुल ठाकरे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ, प्रकाश नवरंगे, अध्यक्ष दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी, शिवसेना उबाटाचे उपजिल्हा प्रमुख अजय गाडगे, तालुका प्रमुख संतोष ठाकरे, शहर प्रमुख अमोल दुधे, नगरसेवक सय्यद फारुक, ज्ञानेश्वरराव बोरकर, पंढरीनाथ सिंहे, गजानन बिबेकर, अजय पाटील ठाकरे, अतुल राऊत, सरफराज खान, मनोहर नवरंगे, मसूद खान, अजिम शहा, ज्ञानेश्वर खोडे, ज्ञानेश्वर कदम, राजीव अवचट यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।